नमस्कार. चला तर मग आज एका अशा सुंदर विचारावर बोलूया जो आपल्या श्रद्धेला एक अगदी नवीन दिशा देऊ शकतो. हा विचार आहे आपल्या आणि संतांमधील नात्याबद्दल. आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी एक साधा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण आपल्या आवडत्या संतांना निवडतो की खरं तर तेच आपल्याला निवडत असतात? चला ह्याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया. सुरुवातीला आपल्या मनात जो एक अगदी सामान्य विचार असतो त्याबद्दल थोडं बोलू. आपल्याला सगळ्यांनाच साधारणपणे असं वाटतं की निवड आपली आहे. आपणच ठरवतो कोणाला आपलं मानायचं, कोणासाठी प्रार्थना करायची, कोणाकडून प्रेरणा घ्यायची. ही एक खूप स्वाभाविक आणि सामान्य भावना आहे, नाही का? पण खरंच ही निवड आपली असते का? आता आपण त्या विचाराकडे वळूया जो ह्या संपूर्ण कल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. तर खरी गोष्ट ही आहे जी आपल्याला थक्क करून सोडते की आपण नाही तर प्रत्यक्षात संतच आपली निवड करतात. हा विचारच किती विलक्षण आहे. म्हणजे ते आपल्याला त्यांच्याजवळ बोलवत असतात. मग हे घडतं तरी कसं? संत आपल्यापर्यंत पोहोचतात कसे? यामागे एक दैवी योजना असते. जेव्हा एखादा संत आपल्या आयुष्यात येतो ना, तेव्हा तो केवळ एक योगायोग नसतो. ते एक आमंत्रण असतं, एक संगतीचा प्रस्ताव. ते जणू आपल्याला त्यांच्याबरोबर एका आध्यात्मिक प्रवासावर येण्याचं निमंत्रण देत असतात. आणि हा प्रस्ताव आपल्यापर्यंत कसा पोहोचतो? बरं, जेव्हा एखाद्या संताच्या साक्षीने आपलं हृदय अगदी आतून हलतं किंवा त्यांची एखादी प्रतिमा आपल्या मनात घर करून राहते, एक खोलवरचा प्रभाव टाकते, किंवा त्यांची कथा ऐकून आपल्याला एक नवी प्रेरणा मिळते, तेव्हा समजायचं तो संतच आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तर मग जेव्हा असं दैवी आमंत्रण आपल्याला मिळतं तेव्हा आपण काय करायला हवं? मित्रांनो, इथे सल्ला एकच आहे. तो प्रस्ताव स्वीकारा. त्या संताला आपल्या जीवनात सामील करून घ्या. त्यांचं अगदी मनापासून स्वागत करा आणि त्यांना आपलंसं करा. आणि हा स्वीकार केल्यानंतर आपलं आयुष्य कसं बदलून जातं हे पाहणं खूप महत्वाचं आहे. यानंतर आपलं जीवन एकटं राहत नाही. ते एका स्वर्गीय मध्यस्थासोबत सामायिक होतं, जो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवू इच्छितो. हे नातं आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून टाकतं. आणि मग त्या संताची उपस्थिती केवळ बाहेरून नाही तर आपल्या आतून जाणवू लागते. आपल्या विचारांमध्ये, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये ती दिसायला लागते. हा एक पूर्णपणे आंतरिक बदल असतो. चला, आता ह्या नात्याला आपण प्रार्थनेतून आणि आशीर्वादातून आणखी घट्ट कसं करू शकतो ते पाहूया. मित्रांनो, आपण आपल्या सगळ्या विनंत्या आणि याचिका त्या संतांच्या हाती सोपवूया. त्यांच्या मध्यस्थीसाठी प्रार्थना करूया आणि हो, विशेषतः त्यांच्या साक्षीची मागणी करूया, जेणेकरून आपलं जीवन अधिक समृद्ध होईल. या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? तो म्हणजे आपण इथे गौरवशाली जीवन जगू शकू आणि अनंत काळातही तेच गौरवशाली जीवन प्राप्त करू शकू. या सुंदर विचाराच्या शेवटी एकच प्रार्थना: प्रभू आपल्या सर्वांसोबत असो. सर्व शक्तिमान देव आपणा सर्वांना आशीर्वाद देवो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आणि जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. असा कोणता संत आहे जो कदाचित अगदी ह्याच क्षणी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल?